तसेच आयोजकांना विनंती आहे, तर प्रत्येक खेळाडूलाही विनंती आहे, आपल्याला 10च्या आत हे सर्व सामने संपवायचे आहेत. 10च्या आत आपल्याला टाइम लाईन दिलेली आहे. 10च्या आत. हॅलो हॅलो. अमित, संघर्ष आणि हॅलो हॅलो. महाप्रज्ञा वॉरियर्स ना, आणि हा नो दिलेला आहे. 2 बॉल 4. एक अतिरिक्त धावसंख्या संघर्ष संघाला मिळत आहे. सुंदर असा फटका. 3 बॉल 5. अनिकेत यांच्याकडून मारण्यात आलेला आहे. आणि आकाश बघूया, सुंदर स्ट्राइक रोटेट करतायत. प्लीज खेळामध्ये व्यत्यय आणू नका खेळामध्ये. 3 बॉल 5. आकाश सामोरे जात आहेत अमित यांना. आणि अजून एक डॉट बॉल काढलेला आहे अमित यांनी. खूप छान, अतिशय सुंदर. हो, नेक्स्ट आकाश यांना खेळवलेला आहे अमित यांनी. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे अमित यांच्याकडून दिसून येते. कारण की सामने किती झालाय? 6 झालेला आहे. पहिलं षटकार आणि 6 धावा झालेल्या आहेत. आणि मला वाटतं आता गौरव पुढचं षटक घेऊन येत आहेत आणि सामोरे जातील आकाश. आणि ही क्वार्टर फायनल आहे. ही जर फायनल जिंकतायत ते, तर ऑब्विसली ते सेमीला जातील. आणि ही जर्नी अतिशय इन्स्पिरेशनल आहे. कारण की मंगेशने ज्या पद्धतीने टीमला लीड केलेला आहे, टीमला पुढे नेतोय, मला वाटतं ते ट्रॉफीवरती ताबा मिळवतील. अटॅक मोड मध्ये आहेत सगळे खेळाडू क्षेत्ररक्षणाच्या पद्धतीने. आणि हा या ठिकाणी इथे 2 धावा, 4 मिळालेले आहेत. सुंदर असा अतिशय गचाचं क्षेत्ररक्षण. अटॅक मोड मध्ये आहेत, पण चेंडू काय अडवायला मिळत नाहीये सुमित यांना. आकाश बघूया काय करतायत. अशा पद्धतीने आउट झालेले आहेत आकाश. चेंडू कळाला नाही, मला वाटतं वाईट जाईल. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. आणि त्यांना सामोरे जातील गौरव. नो बॉल, पुन्हा नो बॉल. आणि अशी अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केतन यांनी केलेलं आहे. 3 बॉल 13. आणि या ठिकाणी 3 रन अडवलेले आहेत. सुंदर 20 नंबरची जर्सी घेऊन येत आहेत केतन. गौरव, हो, सुंदर असं एक धाव घेतलेली आहे. 4 बॉल 14. 14 ही धावसंख्या झालेली आहे. दोन्ही संघ हे प्रयत्न करतील मॅच जिंकण्याचा. 5 बॉल 14. हॅलो हॅलो हॅलो.
जर तू एक नाही बोलतो चौघ जण हा बोलतो तर तुला मानावंच लागेल सगळं. 5 बॉल झाले ना 5 बॉल झाले ना ओव्हरला 16 ओव्हरला 16 रन अंकित 16 2 ओव्हर 16 यापुढील सामना पंचशील आणि सम्यकचा आहे. दोन्ही टीमनी रेडी राहावे प्लीज. हॅलो, या पुढचा जो सामना होणार आहे क्वार्टर फायनलचा तो सम्यक आणि पंचशील दोन्ही संघांच्या कर्णधारांना इथे येण्याची विनंती करतो विचार मंचाच्या इथे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजीचे प्रदर्शन मंगेश सकपाळ यांच्याकडून बघायला मिळत आहे आणि या फॉर्मॅटचे ते बादशाह आहेत. तीन बॉल 17 ही धावसंख्या झालेली आहे आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी तीन बॉल. मंगेश यांच्याकडून आपल्याला बघायला मिळत आहे. शेवटचे 3 बॉल आणि शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. बघूया 3 बॉल मध्ये काय मॅजिक मिळतोय बघायला. आणि गुड मस्त सुंदर अशी क्षेत्ररक्षण करून धावचित केलेलं आहे. होते बॅट्समनच्या माध्यमातून. अरे खूप पुरेपूर बॉडीचा उपयोग करतायत आणि त्या बॉल समोर वॉल बनून बॉल अडवतायत. मंगेश सकपाळ आपल्या पाच बॉल पुरेपूर 18. बॉडीचा उपयोग करतायत, पोटाचा उपयोग करतायत. गुड. 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि स्ट्राईकला आलेले आहेत ते मोरे, 11 माळ्यावरचे मोरे. दादा काय विचार आहे तुमचा? बघूया काय करतात सुशील मोरे आपल्या संघासाठी. आणि क्वार्टर मारून ते आले, मला वाटतं क्वार्टर ही मारतील ते. हा दादा, ओव्हर 19 नो बॉल दिलेला आहे, अतिरिक्त धावसंख्या. आणि हाही मला वाटतं आणि एक धाव डिक्लेअर मध्ये गेलेला आहे. अशा पद्धतीने 20 धावसंख्या काय झाली आहे? 20 झालेली आहे आणि 21 टू विन आहे. 21 टू विन आहे वॉरियर्सना. संघर्ष करत 20 ही धावसंख्या रचलेली आहे आणि वॉरियर्स यांना 21 ही धावसंख्या करायची आहे. लवकरात लवकर बॅटिंगला यावे प्लीज. कृपया खेळाडूंनी दोन्ही संघांनी वेळ लावू नये. मी मगाशी सांगितलं की आपल्याला सगळे सामने जे आहेत ते रात्र 10च्या आत संपवायचे आहेत. 10 वाजेपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी या ठिकाणी समाप्त करायच्या आहेत. तेव्हा दोन्ही संघांना विनंती आहे. या ठिकाणी सुशील मोरे आणि आपले सुशील पवार काहीतरी स्ट्रॅटजी आणि प्लॅनिंग चाललेली आहे की आपल्याला ही क्वार्टर फायनल कशी जिंकायची आहे, त्यासाठी आपण कोणते प्लॅनिंग केली पाहिजे आणि कशा पद्धतीने ती एक्झिक्यूट केली पाहिजे असा कानमंत्र देत आहेत एकमेकांना. बघूया कितपत ती सार्थ ठरते. आणि वॉरियर्सच्या माध्यमातून गौरव आलेले आहेत आणि निकेत यांनी ओपन केलेला आहे. बघूया आपल्या संघासाठी ते काय करतात, हा टार्गेट किती ओव्हर मध्ये अचीव करतायत
आणि कशा पद्धतीने तो अचीव करतायत ते बघणं सुशांत पहिला चेंडू घेऊन आलेत. निकेत यांनी अतिशय सुंदर टॅप करून एक धाव घेतलेली आहे आणि गौरव हे सामोरे जातील सुशांत यांना. एक ball एक. सुशांत दुसरं चेंडू घेऊन येत आहेत. बघूया गौरव आपल्या संघासाठी अतिशय सुंदर टॅपिंग करून पुन्हा एक धाव घेतलेली आहे आणि स्ट्राईक रोटेट करणं ball, महत्वाचं आहे. 2 बॉल 2. हा नो बॉल देण्यात आलेला आहे पंचांकडून. 2 बॉल 3. 2 बॉल 4 सॉरी. 2 बॉल 4. अरे हे नाही ते तू बोल आता मी दमलो. 3 बॉल 5. बोल आता तू. अरे तू बोल. या प्रकारे स्कोर आहे 3 बॉल 5. दोन्ही टीम प्रेशर मध्ये. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत सुशांत. निकेत आउट झालेले आहेत आणि हा पहिला झटका वॉरियर संघाला मिळालेला आहे निकेतच्या माध्यमातून. लेफ्टी बॅट्समन आहेत डावकुरे फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. सुशांत पाचवा चेंडू घेऊन आणि अतिशय सुंदर असा शॉट मारलेला आहे सुमित यांनी आणि एक धावसंख्या घेतलेली आहे. 5 बॉल 6. अशा पद्धतीने एक एक करून तो टार्गेट अचीव करतायत आणि अतिशय चांगली गोष्ट आहे. घाई न करता खूप सुंदर. गौरव पण त्यांना चांगल्या पद्धतीने साथ ओव्हरला देत आहेत. 7. ओव्हरला 7. एक ओव्हर संपलेली आहे. एक षटक झालेलं आहे आणि 7 ही धावसंख्या आहे. मला वाटतं अजून 14 धावा करायच्या आहेत. बरोबर 21चा 14 धावा करायच्या आहेत आणि षटक किती आहेत. ओव्हरला 7. 12 बॉल 14 पाहिजे. 12 बॉल 3 षटकांचा हा सामना खेळवला जात आहे. त्यामुळे 12 बॉल 14 धावसंख्या करायची आहे. 12 बॉल 14 आणि हा पॉवर प्ले मला वाटतं कॉल केलाय का. पॉवर प्ले क्लॉक कॉल केलाय आणि सुशील त्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतायत. नॉट आउट. एक बॉल 8. 11 बॉल 13 रन पाहिजेत. एक 2 बॉल 9. तीन बॉल 14.
हायच नाही. 4 बॉल 14. पुढच्या सामन्यातील पक्षाने टॉस करून घ्यावे प्लीज. चार बॉल 14. पाच बॉल 15. ओव्हरला 16. 6 बॉल 5 पाहिजेत. ओव्हरला 5 पाहिजेत. आकाश आकाश 6 बॉल 5. या ठिकाणी 8:30 वाजलेले आहेत. या ठिकाणी आयुष्यमान राजेंद्र तांबे या ठिकाणी आले आहेत. मी त्यांचं सर्वांना विनंती करतो की त्यांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत होत्या. त्यांच्या वतीने आपल्या या निळा चषक प्रीमियर लीग साठी ट्रॉफीज त्यांच्या वतीने आहेत. या ठिकाणी 4 बॉल 2. निळा चषक क्रिकेट प्रीमियर लीग या ठिकाणी भव्य असं या ठिकाणी आपण मॅचेस क्रिकेटच्या टुर्नामेंट या ठिकाणी आपण भरवलेल्या आहेत.
अतितटीचा सामना या ठिकाणी दिसत आहे. 3 बॉल 1 पाहिजे, 3 बॉल 1. पुढील मॅच जी कोणाची आहे आयोजकांनी त्यांना विनंती करावी की त्यांनी या ठिकाणी या प्रकारे आयोजकांनी विनंती आहे की त्यांनी त्यांचा टॉस नाणेफेक करून घ्यावा. सेमीफायनलला प्रवेश केला आहे त्यांनी. पंचशील कॅप्टन प्लीज लवकर बाहेर यावे टॉस साठी. लवकरात लवकर हा सामना चालू करण्यात यावे प्लीज. कोण जिंकले टॉस?